गुड मॉर्निंग. संडे आहे आज. 9:15 वाजलेत. काय का अजून झोपलेस? चल उठ पिल्लू, चल उठ. नाही उठायचं मग काय करायचं? फुफू करत. काय फुफू करते? काय फुफू करते? शेवट आहे ना, तुला पाहिजे दे, मला दे ना. काय मला दे, मला. अरे वा, मला देते. मला दिला तिने, फर्स्ट टाइम दिला. आता ती कधी देत नाही डायनो. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज 4 तारीख आहे, संडे आहे आणि मैत्री दिन आहे. आणि ह्या मैत्री दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप मैत्री दिनाच्या शुभेच्छा. हे मैत्री दिन फक्त ओकेजनली न राहता आपण बाकीच्या गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर खूप वेळा काय होतं, आपण एखादा डे असेल तो त्याच दिवशी आपण सेलिब्रेट करतो आणि अदर डे आपल्याला त्या दिवसाची कधी आठवण पण येत नाही आणि आपल्या मित्रांची कधी आठवण पण येत नाही. हे खूप वेळा असं होतं. सो मी तुम्हाला असं सांगेल की प्रयत्न करा की आपला जेवढा मित्रपरिवार आहे त्यांच्यासोबत बोलण्यासाठी फोनवरून गप्पा मारा, भेटून गप्पा मारा आणि मैत्री दिन सेलिब्रेट करा. की फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांना विश करणं आणि सेलिब्रेट करणं एवढ्यापुरतं मर्यादित हा मैत्री दिन आपण ठेवू नये. कारण की ह्या मैत्री दिनाच्या खूप साऱ्या टर्म्स आहेत आणि मला असं वाटतं की आपण आपले मित्रपरिवार असेल म्हणा किंवा काय, एकमेकांना भेटल्यानंतरचा जो आनंद असतो किंवा फोनवरती बोलण्याचा जो आनंद असतो तो त्या मॅसेजवरती आनंद नाही घेता येत. बरोबर आहे. सो प्रयत्न करा की फोन करा, त्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्या आणि काहीतरी असं भेटणं देखील होऊ द्या वर्षातून, जेणेकरून नात्यामध्ये अजून गोडवा तयार होईल, त्या मैत्रीमध्ये अजून देखील गोडवा तयार होईल आणि ते नातं वर्षानुवर्ष, मैत्री ही वर्षानुवर्ष टिकून राहील. सो सर्वांना मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. सो हा जो व्हिडिओ कॉल केला आहे आणि ह्या व्हिडिओ कॉलवरती तिघेच आहेत, पण आमचा मित्रपरिवार हा जवळजवळ 12-15 लोकांचा मित्रपरिवार आहे आणि या तिघांनीच ग्रुप कॉल रिसीव केला. आमच्या मैत्रीला 10 वर्ष पूर्ण झाली. 2013-14 आमची मैत्री चालू झाली, ते आज 2024 10 वर्ष कंप्लीट झाली. आणि आमचं जे रिलेशन आहे मैत्रीचं हे दिवसेंदिवस घट्ट होत चाललं आहे. आता त्याच्यामध्ये खूप जणं ॲड होत आहेत, म्हणजे खूप जणं मीन्स प्रत्येक मित्राची वाईफ ही ॲड होत चाललेली आणि आमचं पूर्ण एकदम रिलेशन खूप छान होत चाललं आहे. सो आम्ही इथं काही दिवसामध्ये सगळे भेटणार आहोत, विथ फॅमिली भेटणार आहोत आणि फ्रेंडशिप डे पण सेलिब्रेट होणार आणि एन्जॉय देखील करणार आहोत. आणि सोबतच आमचे काही प्लॅनिंग देखील आम्ही डिस्कशन केले या कॉलवरती की कशा पद्धतीने भेटायचं, कुठे भेटायचं. आमचं 2 डेचं स्टे असणार आहे. सो याच्याबद्दल देखील प्लॅनिंग केलं आणि मजा मस्ती करणार आहोत आणि फ्रेंडशिप डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. प्रत्येक वर्षी आम्ही भेटतो, तसंच या वर्षी देखील भेटणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. सो एकमेकांसोबत गप्पा मारल्या, एकमेकांना विचारलं काय चाललं आहे काय नाही आणि एन्जॉय करत करत व्हिडिओ कॉल कंप्लीट केला आणि मजा आली. सो हॅपी फ्रेंडशिप डे वन्स अगेन आम्ही त्यांना केला आणि कॉल आम्ही ठेवून दिला. आता आम्ही चाललो आहोत मॉलमध्ये. संडे आहे आणि आज मॉलमध्ये आम्हाला काही खरेदी देखील करायची आहे, सामान खरेदी करायचं आहे. सो आम्ही तिकडे चाललो आहोत. श्रावी पण रेडी झालेली आहे. सो ऐकेल असं आम्ही रेडी झालो आहोत आणि काही सामान आहे तो घ्यायचा आहे मॉलमधून. तर श्रावीला घेऊन जाणार आहोत आम्ही. आम्ही गेलोच नाही आहे आतमध्ये आणि मी आतमध्ये जाऊन सुरुवात केलेली आहे शॉपिंग. हे बघा. अरे मम्मा नाही आली आणि तू कुठे आली आतमध्ये? मम्मा तर बाहेर आहे. काय काय शॉपिंग करते? काय शॉपिंग करते? काय शॉपिंग करते? दाखव बघू दे आम्हाला. चल
बघा कशी फिरते बघा. टी शर्ट दाखवतो तुझं.